तर नंदुरबारमध्ये भाजपच्या हिना गावित यांनी काँग्रेसच्या माणिकराव गावित यांचा पराभव केला। 10 वेळा विजयी होण्याचा माणिकराव गावित यांचा रेकॉर्ड हिना गावित यांनी रोखलाय। निकाल जाहीर झाल्यानंतर हिना गावित यांनी केक कापून आनंदोत्सव साजरा केला। त्यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधींनी। महाराष्ट्रात काँग्रेसचा कधीच पराभव झाला नसलेली सीट म्हणजे नंदुरबार लोकसभा। मात्र यावेळेला काँग्रेस इथून पराभव झालाय आणि ही किमया केले हिना गावित यांनी। हिना गावित ज्या भाजपच्या उमेदवार होत्या, शेवटच्या क्षणी त्यांना भाजपने उमेदवारी दिली होती, त्या आपल्या सोबत आहेत आणि त्यांनी या विजयाचा उत्सव साजरा करण्यासाठी 6 केक 6 मतदारसंघातील आणि एक मोठा केक जो दिसतोय तो लोकसभा मतदारसंघातील विजयासाठी आहे आणि 6 लहान केक दिसत आहेत ते नंदुरबार मधील 6 जे विधानसभेचे मतदारसंघ आहेत त्याचं प्रतीक आहे। या संदर्भात आपण हिना गावित यांनाच विचारूया, एवढी जल्लोषाची तयारी आणि एकदम प्लॅनिंगने? हो, कारण मी कॉन्फिडेंट होती की मी नक्कीच जिंकणार। विजयासाठी तुम्ही आज नंदुरबारमध्ये जाऊ शकला नाही, एक्झाममुळे तुम्हाला मुंबईत थांबावं लागलं? नाही, आता कसं आहे, एक परीक्षा तर संपली, आता दुसरी परीक्षा आहे तर मला तिच्यावर कॉन्सन्ट्रेट करायचं आहे, म्हणून मग मी मुंबईलाच थांबले आणि इथे आता केक कट करून आम्ही सेलिब्रेट करू आणि एक पुढच्या 2-3 दिवसात मी नंदुरबारला जाईल आणि तेव्हा नंदुरबारच्या जनतेसोबत देखील आम्ही सेलिब्रेट करू। राजकारणातील तुमची पहिलीच निवडणूक आणि या निवडणुकीमध्ये तुम्ही काँग्रेसचा जो पारंपरिक मतदारसंघ होता तिथे विजय मिळवलाय, या विजयाबद्दलची काय प्रतिक्रिया? नंदुरबारमध्ये जे इलेक्शन मी आता इलेक्शनचा जो मेन मुद्दा होता तो होता डेव्हलपमेंटचा। आमचा मेन मुद्दा होता की आम्हाला नंदुरबारमध्ये डेव्हलपमेंट करायची आहे आणि तो मुद्दा घेऊनच आम्ही या इलेक्शनमध्ये देखील उतरलो आणि मी महायुतीची खूप आभारी आहे की त्यांनी मला उमेदवारी दिली आणि एक अपॉर्च्युनिटी दिली की मी नंदुरबार साठी काहीतरी करू आणि मला असं वाटतं की नंदुरबारची जी जनता आहे त्यांना देखील या गोष्टीमध्ये म्हणजे त्यांना देखील या गोष्टीची खात्री होती की ही नक्कीच आपल्या या परिसरासाठी काहीतरी करेल। हिना गावित यांची आई आपल्या बरोबर आहेत। आई, हिना गावितनी पहिली निवडणूक लढवली आणि त्याच्यात एवढा मोठा विजय मिळवला, काय तुमची प्रतिक्रिया? आमची मुलगी खूप मेहनतू आहे आणि जनतेच्या अपेक्षा ती पूर्ण करेल याची मला खात्री आहे। निश्चितच एक आईची प्रतिक्रिया आहे की जनतेच्या अपेक्षा हिना गावित पूर्ण करतील आणि नंदुरबारमध्ये जी निवडणूक लढवली गेली ती विकासाच्या मुद्द्यावर लढवली गेली। गेले 9 वेळा इथून काँग्रेसचे खासदार निवडून आले होते, परंतु 10व्या वेळा त्यांना हा विजय मिळवता आला नाही आणि काँग्रेसचा पारंपरिक बालेकिल्ला ढासळला तो हिना गावित यांनी पराक्रम करून दाखवला। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत कोचरेकरसह दीपक बातुसे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।